आज पुन्हा विद्याला मुलाकडचे बघायला येणार होते. ती खूप घाबरली होती, परंतु सर्व काही ठीक दिसत होतं. आज तिच्या धाकट्या बहिणीने तिचा हलकासा मेकअप पण केला होता. ती इतकी वाईट नव्हती. ती एक चांगली दिसणारी मुलगी होती. ती फार सुंदर नव्हती, पण असं पण नव्हतं तिला कोणी नाकारून जाऊ शकतं. पण पोरांच्या मागण्या खूप विचित्र होत होत्या. आज जेव्हा मुलगा तिला पाहायला आला, तेव्हा एक मुलगा, 2 महिला आणि एक पुरुष होता. मुलाचे आईवडील आणि मोठी बहीण पण आली होती. ती विद्याकडे अतिशय तिरकस नजरेने बघत होती. परंतु आज या लोकांनी जे काही केलं याची विद्याने कल्पनाही केली नव्हती. विद्याने खाण्याच्या पदार्थासह चहा टेबलावर ठेवला. याशिवाय खायच्या वस्तू पण होत्या. पकोडे, नूडल्स, बिस्किटं, समोसे वगैरे. विद्याने सर्व वस्तू ताटात ठेवल्या. दोन्ही बायकांच्या नजरा विद्यावर टिकून होत्या. त्यांचे असे पाहणे तिला अस्वस्थ करत होते. दोन्ही बायकांनी ताट पकडून नूडल्स खायला सुरुवात केली. विद्यानेही कपमध्ये चहा ओतून त्यांच्यासमोर ठेवला. ती विद्याला तिच्या अभ्यासाबद्दल विचारू लागली. ती विचारू लागली की विद्याला कौटुंबिक गोष्टींची माहिती पण आहे की नाही, का नुसतं तिने डिग्री घेतली आहे. विद्याने MBA केलं होतं. ती म्हणाली की मला स्वयंपाक पण खूप चांगला करता येतो. ती बाई म्हणाली, असं कर, तू इथे ये आणि आम्हाला चालून दाखव. हे ऐकून विद्याला खूप विचित्र वाटलं. ती त्या बाईकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा तिची मुलगी हसायला लागली. ती म्हणाली, नाही, खरं तर तू चहा घेऊन आली होतीस तेव्हा आम्हाला तुझ्या चालण्यात काहीतरी फरक आहे असे आम्हाला वाटले. हे ऐकून विद्याची आई म्हणाली, नाही, असं काही नाही. माझी मुलगी उत्तम प्रकारे चालते. तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? कदाचित माझ्या आईच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नव्हता. ती म्हणाली, हे बघा ताई, आम्हाला आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे. काय माहीत, लग्नानंतर आमच्यासमोर हे रहस्य उलगडले, मुलगी लंगडी आहे किंवा ती पोलिओची रुग्ण नव्हती. हे बघा, नंतर काही होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही नीट विचार करूनच हे नातं निश्चित करणार आहोत. तुमच्या मुलीत काही कमतरता नसेल तर तुमचा काही आक्षेप नसायला हवा. विद्याच्या आईने त्यांच्या मुलीकडे एक नजर टाकली आणि तिला चालत येण्याचा इशारा केला. ती उठून उभी राहिली, पण ती खूप घाबरली होती. तिला स्वतःचा तमाशा दाखवल्यासारखं वाटायला लागलं होतं. तिने उठून 10 पावलं चालून दाखवले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, नाही, ड्रॉइंग रूमच्या दिशेने चालत जा आणि तिथून आमच्याकडे ये, म्हणजे आम्हाला नीट कळेल. विद्याला असे वाटले की कोणीतरी तिचा अपमान केला आहे. तिला वाटत होतं हे लग्न नाही तर कुठेतरी सौदेबाजी केली जात आहे किंवा काहीतरी विकत घेतले जात आहे, ज्यात पाहिलं जात आहे की त्यात काही दोष तर नाही ना. ती ड्रॉइंग रूमच्या दारात जाऊन उभी राहिली आणि तिथून पाहुण्यांकडे चालत आली. तेव्हा ती स्त्री म्हणाली, हो ठीक आहे, कदाचित आम्हाला शंका आली होती, परंतु चांगली गोष्ट आहे, तुमची मुलगी लंगडून चालत नाही. विद्याच्या आईचे मन खूप दुःखी झाले होते. खाऊन पिऊन ते लोक परत गेले होते. 2 दिवसांनी त्या लोकांनी असे सांगून नकार दिला की तुमच्या मुलीला चहा कसा द्यावा हे देखील कळत नाही. तिने चहाचे कप पाहुण्यांच्या हातात द्यायला हवे होते, पण तिने चहाचे कप टेबलावर ठेवले होते. आम्हाला वाटत नाही की या मुलीला शिष्टाचार माहीत आहे. तिला आमच्या घरात जुळवून घेता येणार नाही. विद्याला पाहायला आलेले हे 11वे नाते होते, ज्यांनी तिला छोट्याशा मुद्द्यावरून नाकारले होते. खरं सांगायचं तर यामागे काही विशेष कारण नव्हतं. ना ती काळी होती, ना तिचे नाक डोळे वाईट होते, ना तिची उंची कमी होती, ना ती लठ्ठ होती. पण मला कळत नाही की पाहुणे तिला छोट्या छोट्या गोष्टींवर का नाकारायचे. कधी कधी मुलगी पाहायला आलेली माणसं तिला पाहताच एकमेकांच्या कानात कुजबुजायला लागायचे आणि काही जण तिला पाहताच तिच्यात दोष शोधू लागायचे की तिला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा हेच कळत नाही. तिला समजतच नव्हतं हा कोणत्या प्रकारचा पाहुणचार आहे, जो तिला कसा करावा हे समजत नव्हतं. ती सगळी तयारी करून टेबल सजवायची. पुढच्या वेळी विद्याने भेटायला आलेल्या नातेवाईकांसोबत असेच केले. तिने चहाच्या कपात चहा ओतला आणि पाहुण्यांच्या हातात दिला. ते पाहून ते म्हणू लागले, आत्ता आम्ही जेवत आहोत, आम्ही ताट आमच्या हातात धरू की चहा घेऊ? अगं, चहा टेबलावर ठेव. विद्याला आता मानसिक त्रास होत होता. कधी कोणी म्हणतो की हिची चाल बरोबर नाही, कधी कोण म्हणतं की ती बोलताना अडखळते. तिला अडखळत बोलण्याचा त्रास तर होत असेल का? हे कोणालाच का समजले नाही की जेव्हा केव्हा तिच्यासाठी कोणतेही नाते येत होते तेव्हा ती नक्कीच काहीशी घाबरलेली असते आणि जर तिच्या या अस्वस्थतेमुळे ती बोलताना संकोच करत असेल
तर त्या मुलीची परिस्थिती समोरच्या व्यक्तीने समजून घेतली पाहिजे ना, तिच्यात कमतरता म्हणून सर्वांसमोर ती मांडली पाहिजे. काही लोकांचा असाही आक्षेप होता की मुलगी जास्त शिकलेली का आहे, कारण सुशिक्षित मुली आपल्या पतीकडे शिक्षणाबद्दल बढाई मारत असतात. आणि काही लोकांचा असाही आक्षेप होता की एवढा अभ्यास करून तिला नोकरी का मिळाली नाही. एकदा विद्याची आई म्हणू लागली की विद्या, तू बँकेत नोकरी कर, कारण नोकरी करणाऱ्या मुलींचं लग्न खूप लवकर जमतं. असं मी ऐकलं आहे. विद्याला बँकेत काम करून आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. मात्र या दरम्यान आलेल्या नातेवाईकांनी नोकरी करणारी मुलगी नको असा आक्षेप घेतला. जर तुमच्या मुलीने नोकरी केली नसती तर त्यावर आमचा काही आक्षेप नव्हता. विद्याच्या आईने ती लग्नानंतर नोकरी करणार नसल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणू लागले की ज्या मुलींना नोकरी करण्याची सवय असते त्या मुली कधीच घरी टिकून राहत नाहीत. त्यांना फक्त पैसे कमवायचे व्यसन लागलेले असते. म्हणूनच पतीच्या तटपुंज्या पगारावर ती कधीच घरात टिकत नाही. त्या स्वतःच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांच्या पतीशी उलटही बोलतात. स्वतःच्या पैशाबद्दल बडाई मारतात की आम्ही ते स्वतः कमवू शकतो. या समाजाची एकच भूमिका नव्हती. तिने नोकरी केली नव्हती तर सगळे म्हणायचे, एवढा अभ्यास करून तिचा काय उपयोग, तुमची मुलगी 4 पैसेही कमवू शकत नाही. तुमच्या मुलीवर आमचा आक्षेप नाही, पण ती नोकरी करत असती तर बरं झालं असतं. आम्हाला अशी मुलगी नको आहे जी एवढा अभ्यास करूनही घरात पाय रोवून बसली आहे. तिने काम करायला सुरुवात केली तेव्हाही सर्वांचा आक्षेप होता. हा क्रम गेली 4 वर्ष सुरू होता. विद्याची धाकटी बहीण रुना हिने सुद्धा 4 वर्षांचे इंजिनिअरिंग पूर्ण केले होते. विद्याच्या आईला वाटत होतं विद्याचं शिक्षण पूर्ण होताच तिचं लग्न निश्चित होईल. तिचं लग्न पण होईल. पण इथे नातेवाईकांचे म्हणणे अनोखे होते. आता सर्वांसमोर नटून सजून बसून विद्या आता खूप थकली होती. आता कोणतेही लग्नासाठी नाते समोर आले तेव्हा ती मानसिक त्रासातून अडकून पडायची. तिला समजतच नव्हतं कोणते कपडे घालावे, माहीत नाही. उद्या कोणी असं तर मला म्हणणार नाही की तू काळा सूट का घातलास आणि निळा का नाही घातला. तिने केसांची वेणी घालायला सुरुवात केली तेव्हा तिला समजत नव्हतं केसांची वेणी घालावी की केस मोकळे ठेवावे. माहीत नाही, मोकळे केस सोडले तर येणाऱ्या पाहुण्यांचा तिच्या बांधलेल्या किंवा मोकळ्या केसांवरही काही आक्षेप असेल तर, हे पण माहीत नाही. पण त्या दिवशी काय घडेल याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. तिला पाहायला 2 स्त्रिया आल्या होत्या. टेबल सजवला होता. त्यांनी ते घर अगदी व्यवस्थित स्वच्छ केलं होतं. त्या स्त्रियांनी सर्व काही खाल्लंही होतं. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत होत्या. तिच्या आईने विद्याला आत तिच्या खोलीत जाण्याचा इशारा केला. विद्या उठून तिच्या खोलीत निघून गेली. काही वेळाने त्या स्त्रियांनी सांगितलं, आम्हाला तुमच्या मुलीची खोली बघायची आहे. तिच्या आईने सांगितलं, हो तुम्ही पाहू शकता. त्या स्त्रिया खोलीत आल्या तेव्हा विद्याची धाकटी बहीण रुना तिथे हजर होती. दोन्ही स्त्रिया विद्याला सोडून रुनाकडे पाहू लागल्या. रुनाला सुद्धा हे समजत नव्हतं की जर ह्या स्त्रिया आपल्या मोठ्या बहिणीसोबत नातं निश्चित करण्यासाठी आल्या असतील तर या 2 स्त्रिया तिच्याकडे का पाहत होत्या. त्या स्त्रिया अतिशय विचित्र आणि निर्लज्ज स्त्रिया होत्या. विद्यासमोर त्या तिच्या आईला सांगत होत्या, आम्हाला तुमची मोठी मुलगी इतकी आवडली नाही. धाकटी मुलगी तुमची खूप सुंदर आहे. तुमच्या मोठ्या मुलीचं वय आता जास्त दिसत आहे. तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या धाकट्या मुलीचं नातं मागू शकतो का. आम्हाला तुमची मोठी मुलगी आवडली नाही. विद्या स्वतःला शोपीस समजू लागली होती. तिला असं वाटत होतं ती मुलगी नसून दुकानातल्या डेकोरेशनचं पीस आहे असं तिला आता वाटत होतं. आम्हाला ते आवडत नाही, आम्हाला दुसरा द्या. रुनालाही हे सर्व काही आवडले नाही. मात्र विद्याच्या आईने त्या स्त्रियांना खोलीबाहेर घेऊन गेली. काही वेळाने त्या स्त्रिया निघून गेल्या. यावेळी विद्याच्या आईने पाहुण्यांना नकार दिला होता. त्या म्हणाल्या, मी विद्यासाठी आलेलं नातं रुनासोबत आगामी कधीच स्वीकारू शकत नाही. माझी मुलगी आधीच या गोष्टींची शिकार होत चालली आहे. जरी तिच्यात कोणतीही कमतरता नसली तरी ती सुंदर आहे, गोड आहे. तिला राहायचं कसं ते पण समजतं. घरातील प्रत्येक कामात ती पारंगत होती. माहीत नाही या लोकांना काय हवं होतं. विद्याने आरशासमोर तिचा चेहरा पाहिल्यावर तिला खरंच ती म्हातारी वाटू लागली. तिला असे वाटत होते वेळेअगोदर तिचा चेहरा उदास झाला आहे. गेल्या 6 वर्षांपासून ती या संकटातून जात होती. आता जेव्हा जेव्हा तिला समजत होतं तिला पाहायला मुलगा येणार आहे तेव्हा तिला डोकेदुखी होऊ लागते आणि तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागायचे. काहीतरी गडबड होईल
याची भीती तिला सतत लागलेली असायची आणि एक विचित्र दुःखाची भावना तिच्या मनात येऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असं वाटत होतं ती अस्वस्थ होत आहे. कधीकधी ती डिप्रेशनच्या गोळ्याही घेत असे, पण तिला पाहायला जेव्हा ते लोक यायचे तेव्हा ती टेन्शनमध्ये येत असे. माहीत नाही आता हे लोक आपल्यात काय दोष शोधतील या विचाराने ती खूप घाबरून जायची. पण आता तिच्यासाठी येणारी नातं तिला कमी आणि तिच्या धाकट्या बहिणीला ऋणालाच जास्त पसंत करू लागले. परंतु विद्याच्या आईचं म्हणणं होतं, जोपर्यंत विद्याचं लग्न होत नाही तोपर्यंत ऋणाचे लग्न करणार नाहीत. यावर तिची आई ठामच होती. आपल्या बहिणीचं आयुष्य आपल्यामुळे बर्बाद होईल असं आता विद्याला वाटू लागलं. आता जेव्हा जेव्हा तिच्यासाठी नातेसंबंध आले तेव्हा ती तिच्या आईला स्पष्टपणे नकार द्यायची की ती त्यांच्यासमोर बसणार नाही. आता तर ती लोकांसमोर बसायचं तेव्हा निराशेने बोटं मोडायला लागायची. ती व्यवस्थित त्यांच्या बोलण्याला प्रतिसादही देत नव्हती. तिची फक्त एवढीच इच्छा असायची की ते लोक लवकरात लवकर इथून निघून जावेत. ती पुन्हा पुन्हा तिच्या कपाळावरून येणारा घाम साफ करू लागली. असे वाटायचे जणू काही ती कठीण परीक्षेत अडकली आहे. आता विद्याला रात्री झोप येत नव्हती, म्हणून तिने झोपेच्या गोळ्या आणि डिप्रेशनच्या गोळ्या घेण्यास सुरुवातही केली. आता तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडू लागला होता. एकेकाळी लोकांनी ऋणासमोर विद्याला नाकारले होते. याचे ऋणालाही वाईट वाटले, पण ती विद्यासमोर व्यक्त करत नव्हती. ती तिला वारंवार म्हणत होती, दीदी तू काळजी का करतेस? जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तिथे आपलं लग्न नक्कीच होईल. विद्या म्हणू लागली की कधी कधी मला वाटतं माझ्यामुळे तुझं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. मला नाही वाटत माझं लग्न होईल. वयाच्या 21व्या वर्षापासून आई माझ्यासाठी नातेसंबंध पाहत आहे, पण मी आता 27 वर्षांची झाली आहे. गेली 6 वर्ष मी ही परीक्षा देऊन कंटाळले आहे. मला नाही माहीत माझ्या नशिबात लग्न लिहिलं असेल असे मला वाटत नाही. एकदा विद्यासाठी नातं आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचं वय खूप वाढलं आहे, त्यामुळे मी माझ्या लहान मुलासोबत तिचं लग्न निश्चित करू शकत नाही. परंतु हो, काही महिन्यांपूर्वी माझ्या मोठ्या मुलाची पत्नी वारली होती. त्याला फक्त 2 मुलं आहेत. तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्या मोठ्या मुलाशी करू शकता. हे ऐकून विद्या तिथे बसूच शकली नाही. लगेच उठून ती रूममध्ये आली आणि रडायला लागली. कारण आता विद्यासाठी येणारी नाती दुसऱ्या लग्नाची येत होती, ज्यांच्या पत्नी वारलेल्या होत्या आणि ते पण तरुण नव्हते. ते सुमारे 40 ते 45 वर्षांची माणसं होते. विद्याने गरजेपेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती. तिने लग्नासाठी येणारं नातं नाकारलं होतं. ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे उदास झाली होती. ऋणाने तिला सांगितलं की दीदी तू का असं करत नाही? तू नोकरी कर, म्हणजे तुझं मन त्यात रमेल. कारण तिने नोकरी सोडली होती, पण विद्याचं मन थांबल्यासारखं वाटत होतं. तिचे विचार करण्याची आणि समजून घेण्याची सर्व शक्ती संपून गेली होती. किंवा असंही असू शकतं, समाजाचे हे रूप पाहून तिला असे वाटले असेल की आपण MBA अजिबात केलं नाही. जगातील सर्व कमतरता फक्त तिच्यातच आहेत. ती कुरूप आणि वयाने मोठी आहे. ती कोणाला आवडेल असे काही तिच्यात नाहीच. ती न्यूनगंडाची शिकार झाली होती. ती खूप अस्वस्थ राहत होती. तिने लोकांना भेटणे, बोलणे सर्व काही बंद केले होते. तिने लग्न आणि फंक्शन्सला जाणंही सोडलं होतं. कारण ती कुठेही गेली तरी सगळे तिच्या आईला विचारायचे, वहिनी तुम्ही अजून विद्याचं लग्न का नाही केलं? तिच्या वयाच्या सर्व मुलींचं लग्न झालं आहे. किती दिवस मुलीला घरी ठेवायचं आहे तुम्हाला? विद्याची आई कशा उत्तर देणार की त्या गेली 6 वर्ष हा प्रयत्न करत होत्या आणि त्यामुळेच विद्या आता कुठेच लग्न समारंभातही जात नव्हती. ती तिच्या घरात बंदिस्त राहिली आणि बहुतेक वेळा तिच्या खोलीतच ती राहायची. जेव्हाही कोणताही पाहुणा घरी यायचा तेव्हा ती त्यांच्यासमोर बसायलाही तिला भीती वाटू लागली. विद्याच्या आईबाबांना तिची खूप काळजी वाटू लागली की नेमकं तिला काय झालंय. तिला लोकांची भीती वाटू लागली. परंतु तिने जे काही केलं ते पाहून तिच्या पालकांचे हृदय हादरून गेले. त्या दिवशी आलेल्या मुलाकडचे लोक विद्याच्या तोंडावर तिला खूप काही बोलून गेले होते आणि विद्याच्या मनात त्याच गोष्टी चालू होत्या की मुलीने चहाचा कप नीट धरला नव्हता, तिने हे केलं नाही, तिने ते केलं नाही. यावेळी जेव्हा मुलाकडचे लोक तिला पाहण्यासाठी आले असता ते बसताच विद्या त्यांच्या जवळ गेली. तिने त्यांच्या पायातील सँडल काढून बाजूला ठेवले. हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. नंतर चहाचा कप तिने त्यांच्या हातात दिला. तिने ताटात नूडल्स आणि पकोडे वगैरे ठेवले
आणि त्या लोकांनी चमच्यानी नूडल्स खायला सुरुवातही केली. त्या मुलासोबत आलेली स्त्री विद्याकडे आश्चर्याने बघत होती. हे सर्व पाहून ती स्त्री घाबरली. ती म्हणाली, तुमची मुलगी मानसिक रुग्ण आहे. ती वेडी आहे का? ती अशी काय कृती करते? विद्या म्हणाली, नाही, मी वेडी नाही. पण इथे येणारे लोक माझ्यावर एकच आक्षेप घेतात की मला आलेल्या लोकांचं स्वागत कसं करायचं ते देखील कळत नाही. म्हणूनच माझी इच्छा होती की तुम्हा लोकांना काही आक्षेप नसावा, कारण मी आता खूप थकली आहे लोकांना हे सांगून सांगून. तिला तिच्या मनातील दुःख त्या लोकांसमोर उघड करावं लागलं. तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. विद्या म्हणाली, माझ्या आईचे केस तिच्या वयाच्या अगोदरच पांढरे झाले आहेत. विद्या असं म्हणू लागली तेव्हा ती रडू लागली. तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या स्त्रिया तिथून निघून गेल्या आणि त्या म्हणू लागल्या की ही मुलगी वेडी झाली आहे. त्या दिवशी विद्या खूप रडली होती. त्याच दिवशी विद्याची आई पण तिच्यासोबतच रडत होती. पण त्याच रात्री विद्याने खूप जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्या, ज्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. तिची ढासळलेली प्रकृती तिच्या आईने पाहिल्यावर त्यांनी लगेच तिच्या वडिलांना फोन केला. दोघं पती पत्नी आपल्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी विद्याला तपासले. विद्याची आई खूप रडत होती. विद्याच्या यकृतावर त्याचा परिणामही झाला होता. तिचे यकृत धुतले गेले. 5 तासांच्या प्रसूतीनंतर ती धोक्याच्या बाहेर आली होती. डॉक्टर तिच्या पालकांकडे संशयाने पाहत होते. त्यांनी विचारलं, हे काय आहे? तुमच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? हे बघा, ही पोलीस केस होती, पण तरीही मी तिच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा विद्याचे वडील रडत रडत बाहेर निघून गेले. तिची आई सतत रडत होती. डॉक्टर हे पाहून अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, तुम्ही मला का सांगत नाही? तुमच्या मुलीचे दुसऱ्यावर प्रेम आहे का? तिने तसे केले असेल तर तिचे लग्न तुम्ही त्याच मुलासोबत करायचे असते. अनेकदा आत्महत्येच्या घटनांमध्ये लोकांना वाटते मुलीने आत्महत्या केली असावी, असे प्रत्येकाला वाटते, कारण तिचे आईवडील तिच्या मर्जीनुसार तिचं लग्न करत नाहीत. तेव्हा विद्याची आई रडत म्हणाली, डॉक्टर, असं काही नाही. माझी मुलगी तुम्हाला वाटते तशी अजिबात नाही. ती खूप चांगली आहे. हळूहळू विद्याच्या आईने सर्व काही डॉक्टरांना सांगितले. डॉक्टर शांतपणे विद्याच्या आईचं म्हणणं ऐकत होते. ते म्हणू लागले की माझा एक लहान भाऊ आहे जो मानसशास्त्र तज्ज्ञ आहे. मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीवर त्याच्याकडून उपचार करून घ्यावे, कारण सध्या ती डिप्रेशनची रुग्ण बनली आहे आणि ती लोकांना भीत आहे. तिच्या आईने हे सर्व काही मान्य केलं. काही वेळातच विद्या शुद्धीवर आली. आता ती खूप रडत होती. ती म्हणत होती, आई, तू मला का वाचवलंस? माझ्या आयुष्यामुळे ऋणाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तू ऋणाचंही लग्न करणार नाहीस. माझ्यामुळे माझी बहीण माझ्या वडिलांच्या दारात बसून राहील. हे मला आवडणार नाही. प्लीज आई, तू ऋणाचं लग्न कर आणि मला माझ्या नशिबावर सोड. आई म्हणाली, विद्या, तुझ्यावर उपचार होतील तेव्हा तू पूर्णपणे बरी होशील. ती म्हणाली, मी बरी होऊ शकत नाही. जरी समजा मी बरी झाले तरी परत लोकांचं बोलणं ऐकून माझी अशीच अवस्था होईल. चांगलं होईल तुम्ही विसरून जा, माझं लग्न होईल असं. डॉक्टर बाहेर थांबून सर्व काही ऐकत होते. काही दिवसांनी डॉक्टर त्यांच्या आईसह त्यांच्या लहान भावाला घेऊन विद्याच्या घरी पोहोचले, जो मानसशास्त्रतज्ञ होता. हे ऐकून विद्याच्या आईला आश्चर्य वाटलं. विद्या ही विचार करत होती की एका डॉक्टराचं नातं तिच्यासाठी कसं काय येऊ शकतं. पण असं असलं तरी तिला लोकांसमोर बसण्याची भीती वाटत होती. म्हणून ती म्हणाली की ती ड्रॉइंग रूममध्ये कोणाच्याही समोर जाऊन बसणार नाही. तिला वाटले की ती जाऊन ड्रॉइंग रूममध्ये बसली तर तो मुलगा तिच्याशी लग्न करण्यास नकार देईल. परंतु ना त्या डॉक्टरांनी विद्याला त्यांच्या समोर बसायला सांगितलं ना तिच्या आईने. ते लोक अगोदरच लग्न फायनल करून तिथून निघून गेले होते. अवघ्या 2 महिन्यांनी विद्याचे लग्न डॉक्टर मोहनशी झाले. विद्या खूप घाबरली होती. तिने सार्वजनिक ठिकाणी उठणे बसणे सर्व काही सोडून दिले होते. त्यामुळे तिला वाटले की तिचा नवरा तिला पाहून तिच्या जवळ बसेल तेव्हा तोही म्हणेल, विद्या, तू चांगली दिसत नाहीस. तुझा सूट चांगला दिसत नाही. तू मेकअप कसा केला आहेस? तुला चालता येतं का ते दाखव. तुला कसं चालायचं असतं ते माहीत आहे की नाही? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिच्यासोबत पूर्वी घडल्या होत्या. तिच्या मनात त्या सर्व गोष्टी घुमत होत्या. मोहनने खोलीचं दार बंद केलं तेव्हा विद्याचे हृदय मुठीत आले.
जसं जसं मोहन तिच्या दिशेने पाऊल टाकत येत होता, तिने बेडच्या कोपऱ्याला स्पर्श केला आणि घट्ट धरलं. तो येऊन तिच्या समोर बसला. लग्नाचा आनंद चेहऱ्यावर नसलेल्या विद्याकडे तो एकटक पाहू लागला. विद्याच्या चेहऱ्यावर काही हावभाव असेल तर ते फक्त भीतीचे. तो तिच्या जवळ गेला. त्याने विद्याचा हात धरला आणि तिला विचारलं, काय झालं तुला? मी भूत आहे का बघ. मला घाबरायची काही गरज नाही. ती म्हणाली, मला भीती वाटते की कदाचित मी तुम्हाला वाईट वाटेल. तो म्हणाला, तू वाईट का दिसशील? तू चांगली आहेस. तू तर खूपच सुंदर आहेस. तुझ्यात काय वाईट आहे? मला तुझ्यात काही वाईट दिसलं नाही. विद्या म्हणाली, मला न पाहता तुम्हाला मी कशी काय आवडले? तेव्हा मोहन म्हणू लागला, आईने सांगितलं होतं की तू खूप चांगली दिसतेस आणि माझ्या भावानेही सांगितलं होतं. माझा भाऊ म्हणाला, मग पुरे झालं. विद्या म्हणू लागली की तुझ्या आईने मला कधी पाहिलेलंही नाही. मोहन म्हणाला, दादाने तिला फोटो दाखवला होता तुझा. मी पण तुझा फोटो बघितला होता. तुला पाहताच मला तू खूप आवडलीस. अशा रीतीने मोहनने हळूच तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि तिला विश्वास देत होता, यात तिची काहीच चूक नाही. मित्रांनो, उणिवा आपल्या नजरेत असतात. जे चांगल्या माणसांसोबत 100 उणिवा कशा शोधायच्या हे त्यांना कळतं. मी डॉक्टर आहे. विद्या, मला जेव्हा नातं पाहायला लोक आले होते ते माझ्यात निरीक्षण करून 100 उणिवा शोधत होते. आता मी तुला काय सांगू? तो तिला खऱ्या खोट्या गोष्टी सांगू लागला. तो विद्याला सांगत होता, यात विद्याची काहीही चूक नाही. चूक पाहणाऱ्यांच्या नजरेत होती. लोकांना प्रत्येकामध्ये दोष सापडतो असं तो तिला सांगू लागला. हळूहळू विद्याची प्रकृती सुधारू लागली. मोहनचे प्रेम मिळाल्यावर ती खुश होती आणि तिचे जीवन आनंदाने भरून गेले. आज ती तिच्या पती आणि मुलांसह खूप आनंदी आहे. आता ऋणाचेही लग्न झाले आहे. लोकांना वाटते की ते ज्या मुलीला नाकारत आहेत त्यांचे कधीच लग्न होणार नाही. लोकांना का समजत नाही? त्या लोकांचा अशा वागण्याने एखाद्या निरागस मुलीच्या जगण्याचा हक्क ते हिरावून घेऊ शकतात. देवा, असं कोणाशीही तू करू नकोस. माझं मत आहे, देवाने बनवलेल्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला दोष शोधण्याचा अधिकारच दिलेला नाही. आजकाल हे खूप ठिकाणी घडत आहे. बिचाऱ्या मुली आपल्या आईवडिलांच्या घरी म्हाताऱ्या होऊन कुमारीच राहतात किंवा त्या आत्महत्येची शिकार होतात. जरा विचार करा, त्यांची काय अवस्था झाली असेल. त्यांच्यावर रोज संकट कोसळत असेल. त्या प्रत्येक क्षणी मरत असतील. प्रत्येक सुख त्यांना दुःखासारखं वाटत असेल. याची कल्पना करा. शेवटी त्यांनाही कोणाची तरी वधू बनावं, कोणीतरी त्यांचं हक्काचं असावं, ज्यांनी त्यांच्यावर खूप प्रेम करावं असं त्यांना वाटत असेल. तसे तर आईवडील आपल्या मुलींवर प्रेम करण्यात कोणतीही कसर सोडत नसतात. परंतु एका आयुष्याच्या जोडीदाराचे प्रेम आणि भावना वेगळीच असते. ही कथा सांगण्यामागे माझा एकच उद्देश होता, जेणेकरून लोक जागरूक व्हावे आणि त्यांनी मुलींचे हृदय तोडू नये. मुली खेळणी नाहीत, ज्यामुळे त्यांचं मन दुखत नाही. ज्यांना जाणीव होत नाही हे अशा मुलींनाच विचारा, ज्या त्यांच्या पालकांच्या घरी कोणताही गुन्हा न करता बसल्या आहेत. त्या फक्त कोणाची तरी येण्याची वाट पाहत आहेत, जो त्यांच्याशी लग्न करेल आणि त्यांना प्रेम आणि आदर देईल. प्लीज तुम्ही माझ्या या मुद्द्यावर नक्कीच विचार कराल. धन्यवाद मित्रांनो. या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.